पार्थ पवारांवर गुन्हा दाखल कधी होणार? पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होणार की नाही असे अनेक सवाल उपस्थित होतात। विरोधकांनी सुद्धा पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे। कंपनीचे अमेडिया एंटरप्राइजेसचे दोन भागीदार आहेत। एक पहिले भागीदार आहेत पार्थ पवार, दुसरे भागीदार आहेत दिग्विजय पाटील। मात्र दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झालाय, पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झाला नाही। ज्यांनी हाच प्रश्न जी24 तासच्या प्रतिनिधींनी अजित पवारांना विचारला, त्यावेळी अजित पवारांनी काय उत्तर दिलं बघूया। ज्यांनी सही केली त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आलेत अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्याला दिल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल का झाला नाही असा सवाल अजित पवारांना विचारण्यात आला। यावर बोलताना चौकशीतून सत्य समोर येईल असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। जमीन ही सरकारी जमीन आहे, सरकारी जमिनीचा व्यवहारच होऊ शकत नाही। ही पूर्वीची महारवतनाची जमीन आहे। हे अशा अनेक गोष्टी पुढे आलेल्या आहेत, त्याच्याबद्दलच ACS रेव्हेन्यू आणि त्यांची टीम ही चौकशी करणार आहे। मग असं असताना इथं रजिस्ट्रेशन झालं कसं, कुणी केलं, कोण त्याला जबाबदार आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या ठिकाणी होतील। आणि त्याच्यामध्ये मला वाटतं 3 लोकांच्यावर FIR मध्ये नावं टाकली गेलेली आहेत, त्यांची पण चौकशी केली जाईल। काही जणांनी विचारलं की बाबा त्या कंपनीमध्ये पार्थ पवार असताना त्यांना कसं काय त्यांचं नाव टाकलं गेलं नाही। तर मला माहिती अशी मिळाली की रेव्हेन्यू मिनिस्टर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं की जे ऑफिसला आलेले होते त्या ऑफिसला येऊन ज्यांनी सह्या केल्या त्यांच्यावर FIR दाखल केलेला आहे।